ज्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपण घडलो त्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक घाटोड यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांचा जागतिक मेळाव्याचे ग्लोबल ॲल्युमिनी मीट 2024 चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाविद्यालयाच्या 1964 च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी संशोधक प्राध्यापक विजय इंगोले, माजी विद्यार्थी सज्जन सिंग चव्हाण IAS, विकास सुरडकर IAS, प्रेरणा देशभ्रतार IAS, हेमंत कोठीकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले, IRB मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय देशमुख, GOTM फोरमचे वरिष्ठ मुख्याधिकारी अनिकेत माला, अस्पा बँड सन्सचे व्यवस्थापकीय संचालक रणजित बंड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष महल्ले, GCOE महाविद्यालयाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य नेमराज देशमुख आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या 1990 च्या माजी विद्यार्थ्यांनी 1.25 कोटी रुपयांचे स्पंदन ऑडिटोरियम बांधून संस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधेत भर टाकून एक आदर्श स्थापित केला. याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक वर्ग, माजी विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, आराधना व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या जडणघडण व यशस्वी वाटचाल या संबंधी लघुचित्रफीत दाखविण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखा, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा परिचय व उपक्रमाबाबत प्राध्यापक नितीन पाठक यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. देश विदेशातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक वर्ग व माजी प्राचार्य आदी ग्लोबल ॲल्युमिनी मीट 2024 मध्ये सहभागी होते. आभार प्रदर्शन प्राध्यापक माहेश्वरी यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. I have tried to do something for the institution, but what it was and what it is now, there is a lot of difference. There is a lot of difference. I congratulate all the principals in between, those who have taken charge, those who are permanently employed here, and those who have taken charge. They have done a lot of work. They have. That is why our institution has got autonomy, and I am sure that this institution shall become a university in near future. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.